काय म्हणला तीन थोडत मी होणार आहे. दलिंदर येतो सवय लागली त्याला दलिंद्री करायची. तो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे. माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली. यांनी आमचं आयुष्य खुटवलंय. ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे. मी हमेशा सांगतो तुम्हाला, ती लय मोठा शेणी आहे. ते गुरड उज्ज्वल ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. अरे ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबाचा उपकार ठेवला नाही. इतकं गुरट आहे ती, इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो, आम्ही तर आमचं लढून मिळूच, पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे, टीका केली तुमच्या. त्याचं काय राहिलंय? संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये. निवडून आल्यावर मग म्हणाव मी पळन का पळडो का. अरे तो आधी आता तो सांगत मी भूमिका मांडणारच आहे. मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत. आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो. पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीस यांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता ते. बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली माग विरोधी पक्षनेता असताना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय म्हणला तीन थोडत मी होणार आहे. दलिंदर येतो सवय लागली त्याला दलिंद्री करायची. तो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे. माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली. यांनी आमचं आयुष्य खुटवलंय. ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे. मी हमेशा सांगतो तुम्हाला, ती लय मोठा शेणी आहे. ते गुरड उज्ज्वल ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. अरे ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबाचा उपकार ठेवला नाही. इतकं गुरट आहे ती, इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो, आम्ही तर आमचं लढून मिळूच, पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे, टीका केली तुमच्या. त्याचं काय राहिलंय? संपलेल्यावर बोलू नये माणसाने. आता संपलेल्यावर बोलू नये. निवडून आल्यावर मग म्हणाव मी पळन का पळडो का. अरे तो आधी आता तो सांगत मी भूमिका मांडणारच आहे. मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत. आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो. पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीस यांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देव? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता ते. बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली माग विरोधी पक्षनेता असताना. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.